ओके सर. सर आवाज येतोय? सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या अठले चपरे पित्रे स्वायत्त महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभाग आणि महाविद्यालयाशी सामंजस्य कराराद्वारे जोडले गेलेले एस.एच. केळकर महाविद्यालय देवगड तसेच स्पेशल हॉक जिओ इन्फॉर्मॅटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या GIS कंपनीच्या संयुक्त विद्यमाने QGIS या विषयावरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 2024 या 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने मराठी माध्यमातून घेतली जाणार आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलेले सर्व प्राध्यापक वर्ग, संशोधक वर्ग व विद्यार्थी मित्रांचे मी प्राध्यापक ललिता तांबे, अठले सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागातर्फे सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रवीण सप्तर्षी सर यांचे मी भूगोलशास्त्र विभागाकडून सहर्ष स्वागत करते. तसेच अठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर यांचे सुद्धा मी या कार्यक्रमासाठी भूगोल शास्त्र विभागाकडून सहर्ष स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सरदार पाटील सर यांना विनंती करते. भूगोलशास्त्र विभागाच्या माध्यमातून गेले वर्षभर आतापर्यंत अनेक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजी इन जिओग्राफी हा 30 दिवसांचा ऑनलाईन अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे. तो इंग्रजी माध्यमातून होता. त्यानंतर आपण डिजिटल इमेज प्रोसेसिंग हा आंतरराष्ट्रीय ऑनलाईन अभ्यासक्रम 16 दिवसाचा घेतला. यामध्ये नायजेरिया, भारत, श्रीलंका, केनिया इत्यादी देशांच्या मधून पार्टिसिपंट आणि रिसोर्स पर्सन दोन्हीही सहभागी झालेले होते. त्याचबरोबर SPSS ॲप्लिकेशन्स इन सोशल सायन्सेस हा मराठी माध्यमातून 15 दिवसाचा अभ्यासक्रम घेतलेला आहे. रिसर्च मेथडॉलॉजी इन सोशल सायन्सेस हा देखील एक मराठी माध्यमातून 15 दिवसाचा अभ्यासक्रम घेतलेला आहे. याचबरोबर यापूर्वी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी बेसिक्स ऑफ QGIS 2022 मध्ये देखील घेतलेला होता. या सर्व अभ्यासक्रमांच्या पेक्षा या अभ्यासक्रमाचं असणारं वेगळेपण हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. पण तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रवीण सप्तर्षी सर यांचे महाविद्यालयाच्या वतीने आणि भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने सर मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे प्रेरणास्थान डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांचे देखील मी विभागाच्या वतीने सर या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत एकूण 200 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि अध्यापकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला नोंदणी केलेली आहे. ही नोंदणी करत असताना आपण त्यांना 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑनलाईन लाईव्ह सेशन, त्याचबरोबर गुगल क्लासरूममध्ये रेकॉर्डेड सेशन दिले जातील. ज्या अध्यापकांना आणि ज्या विद्यार्थ्यांना आता 4 वाजता ऑनलाईन उपस्थित राहणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी रेकॉर्डेड सेशन जे आहेत हे इमिडिएटली त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून गुगल क्लासरूममध्ये देण्यात येणार आहेत. खरं तर ही जी कार्यशाळा आहे ही कार्यशाळा किंवा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम अतिशय स्ट्रक्चर्ड आहे असं मी म्हणेल. एकूण 3 टप्प्यामध्ये हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतला जाणार आहे आणि प्रत्येकाचं क्रेडिट हे 2-2 क्रेडिट इतकं असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ QGIS याच्यावर फोकस करतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे तेच विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी इलिजिबल असतील, पात्र असतील आणि त्यांच्यासाठी इंटरमिडिएट कोर्स इन QGIS घेतला जाईल आणि जे विद्यार्थी पहिले दोन्हीही टप्पे पूर्ण करतील त्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स कोर्स इन QGIS या पद्धतीने हे 3 रचनात्मक पद्धतीने अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत. शिवाय GIS कंपनीशी महाविद्यालयाचा सामंजस्य करार झाल्यामुळे जे विद्यार्थी उत्तम असं कौशल्य प्राप्त करतील आणि रीतसर परीक्षा फी भरून त्याचे क्रेडिट म्हणजे अशा जर आपल्याला इंडस्ट्रीसाठी एखाद्या विद्यार्थ्याला सर्टिफाय करायचं असेल
तर त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज कितपत आहे हे ऑफलाईन मोडमध्ये त्यांची त्या केसमध्ये परीक्षा घेतली जाईल आणि अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे ज्यांचं कौशल्य आणि आम्ही ऑफलाईन मोडमध्ये सर्टिफाय केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची नावं ही GIS कंपनीकडे रिकमेंड केली जातील आणि मग त्यांना त्या ठिकाणी प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, या अपॉर्च्युनिटीज देखील मिळू शकतात. पण जे विद्यार्थी किंवा अध्यापक आता जॉइन झालेले आहेत आणि या सत्राच्या शेवटी ज्यांचा किमान 80% उपस्थिती असेल, त्याचबरोबर देण्यात आलेले असाइनमेंट सादर करतील, त्याचबरोबर शेवटी घेतली जाणारी जी ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झाम आहे, ती पास होतील. त्यांच्यासाठी हा कोर्स पूर्ण केल्याचं एक सर्टिफिकेट जे आहे, हे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने मी माझ्या सहकारी प्राध्यापिका तांबे मॅडम आणि प्राध्यापिका मोहिते मॅडम यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. खरं तर त्यांच्या सहकार्यामुळेच आपल्याला उत्तम असं या प्रकारचे कार्यक्रम जे आहेत, हे कार्यक्रम आयोजित करता येतात. ही जी 1 आठवड्याचं प्रशिक्षण कार्यक्रम आहे, या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मी स्वतः या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून असणार आहे. त्याचबरोबर गुरुप्रसाद घाडी, एस. केळकर देवगड महाविद्यालय येथे आहेत. डॉक्टर समीर बुटाला यांचं वेब GISमध्ये असणारं काम मोठं आहे. त्यानंतर डॉक्टर झोरे, चिपळूण कॉलेज, त्याचबरोबर इंडस्ट्रीमधून देखील 2 एक्सपर्ट जे आहेत, हे एक्सपर्ट आहेत. त्यांचं सेशन शेवटच्या दिवशी असेल आणि इंडस्ट्रीला अनुसरून काय कौशल्याची आवश्यकता असते आणि ती आत्मसात करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच्यावर फोकस जो आहे, हा फोकस या शेवटच्या दिवशी दिला जाणार आहे. बाकीच्या सूचना आपल्याला WhatsAppला देण्यात येतील. मी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने माझं प्रास्ताविक आखुडतं घेतो आणि पुढील सूत्रे तांबे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. तांबे मॅडम प्लीज. धन्यवाद सर. ह्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रवीण सप्तर्षी सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. सर प्लीज. नमस्कार, मी प्रवीण सप्तर्षी. माननीय प्राचार्य नरेंद्र तेंडुलकर सर, त्याचबरोबर आमचे दुसरे तरुण मित्र जॉग्रफीचे विभाग प्रमुख सरदार पाटील, आमच्या जॉग्रफी कम्युनिटीमध्ये फार प्रसिद्ध असलेले असे गृहस्थ आहेत. त्याचबरोबर जॉग्रफीच्या मॅडम तांबे मॅडम, सर्व प्राध्यापक आणि मुख्य म्हणजे ह्या तेंडुलकर सर आणि सरदार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं हे जे काही विजनरी कोर्स तयार केला स्किल डेव्हलपमेंटच्या मार्फत, तर याला मोठ्या संख्येने सामील होणारे जे विद्यार्थी आहेत, जवळजवळ मला आता 72 लोक, आम्ही तिघं चौघं सोडलो तरी सुद्धा प्रत्यक्षात 70 लोक तरी त्या ठिकाणी हा कोर्सचा लाभ घेणारे सर्व कोर्समधले विद्यार्थी, या सर्वांना नमस्कार. संक्रांतीच्या शुभेच्छा. ते आपण म्हणतो ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर दुसरा गोड म्हणजे नुसतंच गोड बोला असं नाही, तर गोड वागा पण, अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हा जो प्रयोग चाललेला आहे QGIS, तुम्हाला कल्पना नसेल ह्या तरुणांना, पण GIS हा विषय आम्ही काही लोकांनी, जो 2-3 लोकांनी भारतामध्ये त्याचा प्रयत्न केला 86 सालापासून, त्यातला मी एक आहे. मला वाटतं मराठीमध्ये GIS वापरून रुरल डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग कसं करायचं याच्यावरचा माझा पेपर, रिसर्च पेपर, हा आता त्यावेळेस काही UGC केअर लिस्ट वगैरे नव्हती, पण तो चांगला आहे पेपर अजूनही, आणि तो मी मराठीतनं महाराष्ट्र भूगोल परिषदेमध्ये प्रसिद्ध केलेला आहे. मला तर 86च्या वगैरे व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला सापडेल. आणि तो नंतर लोक म्हणायला लागले 95-96 साली की तो पहिला भारतातला पेपर असेल, पण सरांनी मराठीतनं केल्यामुळे तो अजून भारतातल्या लोकांना रिकॉग्नाइज व्हायला वेळ लागला वगैरे. तर मित्रांनो, हे याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. GIS हे शिकणं फार महत्वाचं आहे आणि सरांनी फोकस फक्त QGIS चा वापर करून कसं कसं काय काय करता येईल
अगदी आपल्याकडं गव्हर्नमेंटच्या नेहमी घोषणा होतात, की गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरनं 7/12 काढायचा किंवा आपल्या इतर काही नोंदी करायच्या आहेत. या सगळ्यासाठी बेसिक जी-आय-एस तुम्हाला शिकणं आवश्यक आहे आणि QGISचा हा जो कोर्स तुम्ही काढलेला आहे, त्याचा खूप फायदा होईल. मुख्य म्हणजे याच्यातनं तुम्हाला फार मोठी नोकरी मिळेल, असं म्हणण्याऐवजी मी असं म्हणेन, की याच्यातनं आणखीन काहीतरी फार मोठं काम घडू शकेल, असं जी-आय-एसमध्ये खूप आहे आणि ते दालन तुम्हाला यांनी ह्या QGISच्या कोर्समुळे उघडून देण्याचं काम आमचे तरुण मित्र डॉक्टर सरदार पाटील करतायत. त्यांना तर शुभेच्छाच. महाविद्यालयाला सुद्धा शुभेच्छा. जे तुमचा हा आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जे सरांशी माझं प्राचार्य साहेबांशी जे माझं बोलणं झालं त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं, की अतिशय व्हिजनरी असे पुढचं भविष्य काळातली गरज ओळखून काम करणारे असेच खरे शिक्षण तज्ञ हे आपल्याला आपल्या महाविद्यालयाला लाभले आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य करणारे कष्टाळू आमचे सरदार पाटील तरुण मित्र आहेतच आणि या सगळ्याचा लाभ आपण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडवता देशाचंही घडवण्याच्या दृष्टीने थोडंसं का होईना खारीचा वाटा, मुंगीचा वाटा असा ठेवण्याचा प्रयत्न करा. ही कमिटमेंट, ही बांधिलकी, सामाजिक बांधिलकी कायम तुमच्या बरोबर राहू द्या आणि त्या दृष्टीने सुद्धा हे दोन्ही व्यक्तिमत्व फार उपयोगाचे आहेत. त्यांची बांधिलकी बघून आपल्यालाही सामाजिक बांधिलकी आपलीही वाढते. सामाजिक बांधिलकी कशी पसरते तर ती आम्हाला एस.एन. जोशींनी नेहमी सांगायचे, लहानपणी आम्हाला सांगायचे, की सामाजिक कार्याचे विचार आणि सामाजिक बांधिलकी ही इट मूव्हज बाय इंडक्शन. म्हणजे आपल्याकडे पाहायचं झालं तर सत्संग, तर आपल्याला ऑनलाईन का होईना ह्या दोघांचा सत्संग हा लाभेल. किती 6 काय जे तुमचे आठवड्याचे तास असतील त्या तासभर का होईना, तर ही एक संधी तुम्हाला मिळालेलीच आहे. QGISला जास्तीत जास्त आपण मला वाटतं त्यांचं सर्टिफिकेट आणि त्याचं काय त्याला म्हणतात प्रश्नोत्तर किंवा त्यांची परीक्षा वगैरे जरूर द्या. त्यातले सगळे आता जॉईन झालेले 70च्या 70 लोक त्याच्यात यशस्वी होत अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. ह्यानंतर मी आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यशाळेला शुभेच्छा द्याव्यात. सर. गुड इव्हिनिंग. सहकार्य कराराद्वारे एकत्र जोडलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि हे प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित ज्येष्ठ भूगोल तज्ञ प्रवीणजी सप्तर्षी सर, ह्या कोर्स आयोजित करण्यामागे ज्यांची प्रमुख भूमिका आहे ते माझ्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सरदार पाटील सर, विविध महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांचं मी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. प्रवीण सप्तर्षी सरांचे विशेष आभार मानतो. मला वाटतं मराठीतून असा एक टेक्निकल सब्जेक्ट ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवणं ही तशी कला आहे, कारण नॉर्मली ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अटेंटिव्ह ठेवणं हे वक्त्याचं सुद्धा कौशल्य असतं आणि असं म्हटलं जातं की कौशल्याभिमुख जे अभ्यास करतात ते ऑनलाईनच्या माध्यमातून देणं फार कठीण आहे असं UGC सुद्धा मान्य करते. पण हा एक आगळा वेगळा प्रयत्न मराठीतून आमचा विभाग आणि अन्य समन्वयी महाविद्यालयांचे विभाग एकत्र येऊन करतायत. त्या सर्वांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला माहिती असेल की परदेशात जर्मनी असेल, रशिया असेल, स्वीडन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तिथे इवन सायन्स सब्जेक्ट सुद्धा, टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा त्या म्हणजे आपण काय म्हणूया त्याला मातृभाषेतून दिले जातात. आपल्याकडे मातृभाषेतून टेक्निकल सब्जेक्ट देण्याची प्रथा तशी फार कमी आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून जर का आपण हे मातृभाषेमध्ये हे जर देऊ शकलो
तर आपलं काही विशेष प्रावीण्य त्याच्यामध्ये आहे असं उद्धृत होतं. किंबहुना UGC आग्रही आहे आणि मला वाटतं नजीकच्या काळामध्ये इव्हन विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, इव्हन तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा अभ्यासक्रम त्यांच्या भाषेमध्ये शिकण्याची संधी नक्कीच विद्यापीठ अनुदान आयोग उपलब्ध करून देतील. पण इथे आपल्या महाविद्यालयाने सुरुवात केलेली आहे की मराठीमधून हा कौशल्याभिमुख अभ्यासक्रम देणं. आणि पाटील सर म्हणाले की साधारण याच्या 3 स्टेजेस असतील आणि जो विद्यार्थी 3 स्टेज अतिशय उत्तम पद्धतीने करेल त्या विद्यार्थ्याला इव्हन इंडस्ट्रीमध्ये लगेच स्वीकारण्यासाठी सुद्धा इंडस्ट्रीची काही तज्ञ मंडळी इथे उपस्थित असतील. सरदार पाटील सर स्पेशल हॉकची मंडळी कोण आहेत? कोण? बर बर बर. पण हे विचारण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना सुद्धा विश्वास देणं आवश्यक आहे. कारण हे आपण का शिकतोय आणि हे शिकल्यानंतर हु आर द पीपल इन द सोसायटी दे आर विलिंग टू हायर अवर सर्व्हिसेस आणि देर इज अ क्लॅरिटी इन दॅट रिगार्ड इन सर्टनली मुलांचं सुद्धा एक एन्थुझियाझम वाढतो. आणि आम्ही तर तो अनुभव घेतलाच. मगाशी सुद्धा मी ते उद्धृत केलं की 1 वर्षाचा अभ्यासक्रम केलेले आमचे 4ही विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये जर ऍब्सॉर्ब झाले आणि त्यांना इनिशियल सॅलरी सुद्धा सर फार छान होता. मास्टर झाल्यानंतर आज 15-20 हजार रुपये मला वाटतं त्या विद्यार्थ्यांना स्टार्टिंग सॅलरी 25,000 रुपये होता. दॅट इज नॉट बॅड. 13वी झालं दॅट इज इक्विव्हॅलंट टू 13वी झाल्यानंतर हे विद्यार्थी या इंडस्ट्रीमध्ये ऍब्सॉर्ब केले गेले. मला खात्री आहे इथे आज जे 70 जो नंबर दिसतोय ते म्हणजे ऍक्च्युअल जेन्युइन 65 विद्यार्थी असतील. ते 65 विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने हा अभ्यासक्रम पूर्ण करतील. आपल्याला सर्टिफिकेट मिळो किंवा न मिळो तर आपण सर्टिफिकेटसाठी इथे नाही आहोत. आपल्याला एक वेगळं डायमेन्शन इथे बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. आणि त्याची ऍप्लिकेशन्स तर फारच अतिशय उत्तम ऍप्लिकेशन्स आहेत. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल, ज्या जो विषय तुम्ही अवगत करण्याच्या प्रक्रियेमध्ये असाल तिथे नक्कीच या QGISच्या माध्यमातून जे तुम्ही अवगत कराल त्याचा उपयोग तिथे होईल. सर्वांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. आणि ह्या कार्यशाळेत ही कार्यशाळा नाहीये कारण हा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. त्याला कार्यशाळा म्हणूया किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणूया, पण हे वन साइडेड होऊ नये अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी व्हावं. आणि जेव्हा आपण एखादा टेक्निकल सब्जेक्ट डील करत असतो तेव्हा प्रत्येक टेक्निकल शब्दाला मराठी शब्द नक्कीच असतो, पण तो आपल्याला अवगत नसल्यामुळे ते आणखी कठीण वाटतं. त्यामुळे जिथे जिथे टेक्निकल शब्द आहेत जे मुलांना समजायला सुकर आहेत त्या शब्दाचा जरूर उल्लेख व्हावा. पण बहुतांशी मराठीमध्ये प्राधान्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी शिकून ती कला, ते सॉफ्टवेअर अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं अशी त्यांना मी एक विनंती वजा सूचना देतो आणि इथे थांबतो. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. पुनश्च एकदा प्रवीण सप्तर्षी सरांचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या उद्घाटन कार्यक्रमाच्या आभाराकडे जाण्यापूर्वी मी एक गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उद्धृत करू इच्छितो. आपले जे रिसोर्स पर्सन आहेत यामध्ये पर्पजिवली आपण एक आपलाच विद्यार्थी ठेवलेला आहे. तो पुण्याच्या एका कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खाणकाम मॅपिंगवर काम करतोय आणि त्याने उत्तम प्रकारे म्हणजे त्याने जिओ इन्फॉर्मॅटिक्स फॉर विलेज रिसोर्स मॅपिंग या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमापैकी 1 वर्ष पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्याचं प्लेसमेंट झालं. त्याचबरोबर भूगोलशास्त्रातून त्याने पदव्युत्तर पदवी देखील आमच्याच महाविद्यालयातून घेतलेली आहे. त्या विद्यार्थ्याला प्लॅटफॉर्म देण्यात मागचा हेतू असा, एक तर तो म्हणजे त्या क्षेत्रातला आता तज्ज्ञ झालेला आहे आणि त्याच्याही पलीकडे आपण सर्व विद्यार्थ्यांनी एक वेगळी प्रेरणा घ्यावी की एक याच कॉलेजचा विद्यार्थी पुन्हा याच कॉलेजच्या प्लॅटफॉर्मवरून इतक्या उत्तम प्रकारे जर तुम्हाला सांगू शकत असेल तर तुम्ही देखील त्यापैकीच एक व्हावं ही आमची इच्छा आहे. मी आता जास्त बोलत नाही. मी माझ्या पुढच्या सत्रामध्ये माझं बोलणं सुरू ठेवीन. मी तत्पूर्वी या उद्घाटन कार्यक्रमाच्या औपचारिक समारोपासाठी तांबे मॅडमना विनंती करतो. तांबे मॅडम. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभाग आणि महाविद्यालयाशी सामंजस्य कराराद्वारे जोडले गेलेले SS केळकर महाविद्यालय देवगड
तसेच स्पेशल हॉक जिओ इन्फॉर्मॅटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या GIS कंपनीच्या संयुक्त विद्यमाने GIS या विषयावरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आज आपण औपचारिक उद्घाटन केले. हे जे अभ्यासक्रम आहे हा इथून पुढे 6 दिवस कंटिन्यू चालेल. परंतु या उद्घाटन प्रसंगी वेळात वेळ काढून विशेष भूगोल तज्ञ डॉक्टर सप्तर्षी सर उपस्थित राहिले. त्यांनी आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. त्याविषयी मी सरांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांचेही त्यांच्या उपस्थितीबद्दल मी आभार मानते. आणि आजच्यापासून सुरू होणारा जो पुढील सत्राचा कार्यक्रम आहे तो सुरू करावा अशी विनंती करते व अध्यक्षांच्या परवानगीने उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.